36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. खामगाव अपर जिल्हाधिकारी कार्यक्षेत्रातील समावेशाला मोताळ्यातील नागरिकांचा विरोध. अमरावती विभागातील प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेत मोताळा तालुक्याचा समावेश खामगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात करण्याच्या प्रस्तावाला मोताळ्यातील नागरिकांनी तीव्र निषेध दर्शविला आहे. मोताळा तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती, नागरिकांची गैरसोय आणि प्रशासकीय सुलभता लक्षात घेता मोताळा ते बुलढाणा हे अंतर अवघे 25 किलोमीटर तर मोताळा ते खामगाव हे सुमारे 50 किलोमीटर आहे. त्यामुळे मोताळा तालुक्याचा समावेश खामगाव कार्यक्षेत्रात झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी मोठा प्रवास करावा लागेल. यामुळे मोताळा तालुका बुलढाणा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातच कायम ठेवण्याची मागणी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी केली आहे. याशिवाय सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. एक मोताळेकर म्हणून मला जे खामगावच्या उपविभागात जोडण्याचा जो शासनाचा प्रयत्न आहे तो अतिशय निंदनीय आहे. कारण मोताळा तालुका हा शैक्षणिक दृष्ट्या, भौगोलिक दृष्ट्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय योग्य हा बुलढाणा उपविभागातच जोडला गेला पाहिजे असं सर्व म्हणजे 100% मोताळावासियांची जी मागणी आहे ती बुलढाणा उपविभागातच त्यांचा समावेश करा अशी त्यांची मागणी आहे. या संदर्भात आमचे आमदार धर्मवीर संजीव गायकवाड यांनी आपले महसूल मंत्री यांना निवेदन दिलं आहे. त्यांनी त्यांची विनंती मान्य करावी अशा सूचना सुद्धा शासनाला केलेल्या आहेत. त्यामुळे आमचा मोताळेकरांचा पूर्ण विश्वास आहे की आम्ही मोताळा तालुका जो आहे हा बुलढाणा विभागातच हा राहील. खामगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मिती करण्याचा शासनाने जो प्रस्ताव या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोताळा तालुक्याचा या ठिकाणी समावेश करावा अशी जी शासनाची भूमिका आहे ती आम्हाला मोताळेकरांना भौगोलिक दृष्ट्या न परवडणारी आहे. बुलढाणा आमच्या मोताळ्यापासून 20 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथून खामगाव हे 40 ते 50 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि इथला शेतकरी वर्ग असेल, इथले विद्यार्थी असेल, इथला व्यापारी वर्ग असेल, यांच्या सर्वांच्या सोयीनं आम्हाला बुलढाणा हे जवळ पडते. आणि म्हणून शासनाने आम्ही आता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आक्षेप आणि तक्रारी सुद्धा याच्या विरोधामध्ये नोंदवलेल्या आहेत. आणि शासन मला वाटतं नक्कीच या विषयावरती गांभीर्याने विचार करेल आणि कुठल्याही प्रकारचा जोर जबरदस्ती करता शासनाने जर मोताळा तालुका खामगावमध्ये विलीन करण्याचा, खामगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विलीन करण्याचा जर प्रयत्न केला त्या मोताळा तालुक्यामध्ये मला तरी वाटते की नक्कीच एक मोठ्या प्रकारचं जन आंदोलन या ठिकाणी उभं राहील. म्हणून शासनाला एक विनंती आहे की त्यांनी आम्हाला भौगोलिकदृष्ट्या ते न परवडण्यासारखा विषय आहे मोताळा तालुक्यावाल्यांना आणि म्हणून मोताळा तालुका हा खामगाव बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाशीच संलग्नित ठेवावा ही मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो. मोताळा हा जो आमचा तालुका आहे हा या ठिकाणी जो खामगाव प्रस्तावित जे अपर जिल्हाधिकारी कार्यालय आहे याच्यामध्ये जो समाविष्ट करण्याचा या ठिकाणी विचार सुरू आहे. या दृष्टीने एक मोताळेकर म्हणून मी एक गोष्ट सांगू शकतो की आम्हाला या ठिकाणी बुलढाणा हे 20 किलोमीटर अंतरावर पडतं, मलकापूर हे 25 किलोमीटर अंतरावर पडतं आणि खामगाव हे 40 किलोमीटर अंतरावर होईल. आणि आज जर तुम्ही बघितलं तर आमचं जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा 20 किलोमीटर व HDO कार्यालय म्हणजे उपविभागीय अधिकारी कार्यालय मलकापूर हे 25 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणून मी शासनाची एक पहिली गोष्ट तर ही विनंती करतो की भौगोलिक दृष्ट्या आम्हाला बुलढाणा जवळ आहे, तर बुलढाणामध्ये मोताळा तालुका राहिला तर योग्यच आहे. आणि याही वर जर शासनाची काही सकारात्मक भूमिका मोताळा तालुक्याविषयी जर असेल ते भविष्यामध्ये जर मोताळ्याचा विकास करायचा असेल, धामणगावबडे हा जो एवढा मोठा भाग आहे याला जर तालुका करायचा असेल, मोताळा बुलढाणा याचा विकास करण्यासाठी एक वेगळा मतदारसंघ या ठिकाणी निर्माण करण्याची जर त्यांची तयारी असेल व मोताळ्यातील तालुक्यातील 135-150 गावं जी जोडलेली आहे या लोकांना जर
तोटा होऊ नये यासाठी उपविभागीय कार्यालय जे आहे HD ऑफिस जे आहे ते मलकापूरला कार्यान्वित आहे. त्या मलकापूरच्या ऐवजी जर मोताळ्यामध्ये या ठिकाणी केलं आणि अपर जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा असो की मलकापूर असो, तिथे कोणतेही जे जिल्हाधिकारी असेल त्यांची तर एक व्हिजिट आठवड्यातनं एक दिवस तालुक्यातील जनतेच्या कामांसाठी जर या ठिकाणी जर ठेवली तर तो विषय निश्चितच स्वागतार्ह राहील. अन्यथा आम्हाला बुलढाणा असलं तरी योग्यच राहील.